Welcome student. In last lecture we studied the sample space and example on it. Now in this lecture we will continue chapter probability and we will study the topic event. The outcomes satisfying particular condition are called favorable outcomes. तर आउटकम्स म्हणजे काय हे आपण या अगोदर त्याचा स्टडी केलेला आहे. आउटकम्स म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे रिझल्ट येतात त्याला आपण आउटकम असं म्हणतो. आता एक विशिष्ट कंडिशन समाधान करणारे अनुकूल असे जे आउटकम असतात त्यांना फेवरेबल आउटकम असं म्हणतात. म्हणजे एक ठराविक कंडिशन सॅटिस्फाय करतात, अनुकूल असतात, त्यांना फेवरेबल आउटकम्स म्हणतात. आणि ए सेट ऑफ favorable outcomes of a given sample space is an event. आणि मग हे फेवरेबल आउटकम्स जे असतात त्यांचा जो सेट येतो त्यालाच इव्हेंट असं म्हणतात. नाउ इव्हेंट हा इव्हेंट जो असतो तो सॅम्पल स्पेसचा सबसेट असतो. म्हणजे सॅम्पल स्पेसमधलेच एलिमेंट्स किंवा सॅम्पल पॉईंट्स हे इव्हेंटमध्ये असतात. सॅम्पल स्पेस कसा लिहितात आपण पाहिलेला आहे, त्याचेच पॉईंट्स इव्हेंटमध्ये असतात. इव्हेंट्स जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स A, B, C, D, etc. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण याचं. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, 2 कॉइन टॉस केल्यानंतर त्याचे 4 आउटकम्स येतात, हे आपण स्टडी केलेलं आहे. अँड A is the event of getting at least one tail. Then the favorable outcomes are as. त्यावेळेस फेवरेबल आउटकम्स काय येणार आहेत पहा. म्हणजे या ठिकाणी हा ए असा इव्हेंट आहे गेटिंग ॲटलिस्ट वन टेल, म्हणजे निदान एक टेल आलंच पाहिजे. एकापेक्षा जास्त टेल आले तरी चालतील, 2 टेल चालतील, पण कमीत कमी एक टेल आलं पाहिजे. मग असा इव्हेंट ए काय येईल पहा. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट TT, दोन्ही टेल आले तरी चालतील कारण कंडिशन काय ॲटलिस्ट वन टेल. बघा TH या ठिकाणी एक टेल आलेलं आहे आणि HT, यामध्ये HH हा आउटकम येणार नाही. कारण का, तर ही कंडिशन आहे की ॲटलिस्ट वन टेल, इथं टेल नसल्यामुळे हा आउटकम येत नाही. अशा प्रकारे जे फेवरेबल आउटकम्स असतात त्याचा जो सेट असतो त्याला इव्हेंट म्हणतात. आता या ठिकाणी एकूण 3 एलिमेंट्स आहेत पहा, 1, 2 आणि 3, म्हणून ते नंबर ऑफ A इज इक्वल टू 3. नाउ लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.3. Question number 1 is write sample space S and the number of sample point NS for each of the following experiments. Also write events A, B and C in the set form and write number of A,
नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी. त्या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस म्हणजे एस लिहिण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एसमध्ये किती एलिमेंट आलेत म्हणजेच नंबर ऑफ एस. त्याचप्रमाणे काही इव्हेंट दिलेत. पहिला एक्सपेरिमेंट आता खाली दिलेला आहे. त्या इव्हेंटला ए बी सी हे इव्हेंट्स आहेत, ते इव्हेंट्स लिहायचे आहेत. आणि त्या इव्हेंट्समध्ये ए बी सी लिहिलं की इव्हेंट एमध्ये किती एलिमेंट आलेत, नंबर ऑफ ए, बीमध्ये आलेले एलिमेंट्स आणि सीमध्ये आलेले एलिमेंट्स लिहायचे आहेत. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते फर्स्ट एक्झाम्पलमध्ये इव्हेंट ए, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हेंट ए काय आहे, अप्पर फेसवर म्हणजे वरच्या पृष्ठभागावर इव्हन नंबर आला पाहिजे. इव्हन नंबर म्हणजे माहीत आहे आपल्याला 2, 4, 6 यांना इव्हन नंबर म्हणतो आपण. इव्हेंट बी काय आहे पहा, ऑड नंबर ऑन अप्पर फेस म्हणजे विषम संख्या 1, 3, 5 अशा प्रकारे. आणि प्राईम नंबर इव्हेंट सी, इव्हेंट सी काय आहे, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राईम नंबर हे नंबर म्हणजे द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ ऑर 1, देन इट इज कॉल्ड प्राईम नंबर. म्हणजे प्राईम सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे, त्यानंतर 3 आहे, 5 आहे. तर अशा प्रकारचे इव्हेंट लिहायचेत आणि त्याच्यात आलेले एलिमेंट्स लिहायचेत. आता याचं आपण सोल्युशन पाहूया कसं सॉल्व करायचं आहे ते. पहिला जो इव्हेंट आलेला आहे तो इव्हेंट आहे फर्स्ट इव्हेंट. पहा, हा जो फर्स्ट इव्हेंट आहे तो इव्हेंट ए, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. आता त्याचा सॅम्पल स्पेस एस लिहायचा आहे. पहा, मग अप्पर फेसवर काय आउटकम्स येऊ शकतात, त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 या 6पैकी काहीतरी आउटकम्स येऊ शकतात. म्हणून एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ एस किती झाले पहा, 6 आले. कारण डाय फेकल्यानंतर 6पैकी कुठली तरी एक शक्यता असू शकते, म्हणून ते त्याचे आउटकम्स आहेत. आता इथं पहिल्यांदा आपल्याला इव्हेंट ए लिहायचं आहे, इव्हन नंबर ऑन अप्पर फेस. आता यातले इव्हन नंबर कोणकोणते येतील पहा. इव्हन नंबर म्हणजे 2 आहे, 4 आहे, 6 आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा हा ए इव्हेंट आहे. सो कंडिशन फॉर इव्हेंट ए, इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. त्यामुळे एमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील, 2, 4 अँड 6 इव्हन नंबर. आणि मग टोटल एलिमेंट्स किती आहेत, 3. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. आता सेकंड पहा, इव्हेंट बी काय आहे तो, इव्हेंट बी आहे ऑड नंबर ऑन अप्पर फेस. आता अप्पर फेसवर ऑड नंबर आला पाहिजे असा इव्हेंट बी आहे. पहा, इव्हेंट बी ऑड नंबर ऑन अप्पर फेस. मग बीमध्ये एक तर 1, 3 आणि 5 हे एलिमेंट्स येऊ शकतात. सो बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5. नंबर ऑफ बी किती आहेत, 3 एलिमेंट्स आहेत. आणि तिसरा जो इव्हेंट दिलेला आहे तो इव्हेंट सांगितलेला आहे प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. मग आता हा इव्हेंट सी जो येणार आहे तो इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. आता याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते प्राईम नंबर आहे. 1 हा काय प्राईम नंबर नाही आहे, 2 हा प्राईम नंबर आहे, 3 हा सुद्धा प्राईम नंबर आहे, 4 हा प्राईम नंबर नाही कारण त्याला 2ने भाग जातो, 5 हा प्राईम नंबर आहे आणि 6 सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून सीमध्ये हे इन कर्ली ब्रॅकेट 2, 3, 5
अशा प्रकारचे एलिमेंट येतील आणि नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे आपल्याला एखादा रँडम एक्सपेरिमेंट दिलेला असेल तर त्याचे सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट लिहिता येतात. क्वेश्चन नंबर 2. The question number 2 is, two dice are rolled simultaneously. आता 2 डाईस एकाच वेळेस फेकलेले असतील असा रँडम एक्सपेरिमेंट आहे आणि इव्हेंट हे दिलेला आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे पहिला डाईस फेकला त्याच्यावर वरच्या पृष्ठभागावर काय नंबर येणार आहे, दुसरा डाईस फेकला त्याच्यावरही नंबर येणार आहे, तर त्या 2 नंबरची बेरीज 6च्या पटीत असली पाहिजे असा इव्हेंट आहे. इव्हेंट बी काय आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. ज्या अप्पर फेसवर डिजिट येणार आहेत 2 डाय फेकल्यानंतर 2 वर डिजिट येणार आहे त्यांची बेरीज मिनिमम 10 असली पाहिजे, कमीत कमी 10, म्हणजे 10पेक्षा जास्त चालेल, 10, 11, 12 अशा प्रकारे. आणि इव्हेंट सी काय आहे, द सेम डिजिट ऑन द बोथ अप्पर फेसेस. दोन्ही अप्पर फेसेसवर सेम डिजिट असेल, 1, 1, 2, 2. आता पहिल्यांदा 2 डाईस थ्रोन केलेले आहेत. 2 डाईस थ्रोन केल्यामुळं जो सॅम्पल स्पेस येणार आहे तो पहा, S इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. पहिल्या डायवर 1 प्रत्येक वेळेस पहिल्यांदा घेतला आहे आणि दुसऱ्या डायवर 1, 2, 3, 4 असं, म्हणजे आपल्या सोयीसाठी लिहायचं लक्षात राहण्यासाठी. नंतर पहिल्या डायवर 2 आणि दुसऱ्या डायवर बदल करायचा, 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. त्यानंतर 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5 आणि 6, 6, म्हणजेच नंबर ऑफ एस 36 येतील. म्हणजे ज्यावेळेस 2 डाईस फेकले जातात त्यावेळेस एस इज इक्वल टू, म्हणजे सॅम्पल स्पेस अशा प्रकारे 36 पॉईंट येतात. ते नीट लक्षात ठेवायचे आहे. प्रत्येक लाईनमध्ये असे 6 जर व्यवस्थित लिहिले तर हे पॉईंट लिहिताना ब्रॅकेटमध्ये अप्पर फेसवर जे येणार आहे ते 2 नंबर कॉमा देऊन दाखवायचे आहेत. 2 डाईस फेकल्यानंतर 36 सॅम्पल पॉईंट येतात. ते अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट इव्हेंट काय आहे, फर्स्ट इव्हेंट आहे सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. म्हणजे आता याच्यामध्ये ज्या 2 डिजिटची बेरीज 6च्या पटीतील ते डिजिट सॅम्पल स्पेसमधले घ्यावे लागतील. इथं सुरुवातीला इथून इथपर्यंत येत नाही आहे. आता इथून पुढं जर आपण पाहिलं 1 आणि 5, 6 होतील. तर असे 6, 12, 18 अशा प्रकारे बेरीज, म्हणजे 6च्या पटीत. त्यानंतर इथं पुढं 1, 5 नंतर 2, 4, त्याच्यानंतर 3, 3, त्याच्यानंतर हे 3, 6, 9च येतील, 4, 2 येतील. त्याच्यानंतर हे पुढं 6च्या पटीत 5, 1, 6 होतील. त्यानंतर 6, 6, 12 होतील. अशा प्रकारे हे इव्हेंट येईल. मग इव्हेंट एमध्ये हे नंबर जर आपण लिहिले, ए इज इक्वल टू 1, 5, 2, 4, 3, 3, 4, 2, 5, 1, 6, 6, बघा एवढेच हे पॉईंट येतात. म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. म्हणजे आपल्याला द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6.
बेरीज 6च्या पटीत आली पाहिजे असे अप्पर फेसवर येणारे 2 अंक. आता सेकंड इव्हेंट काय आहे पहा. द सम म्हणजे इव्हेंट बी, जो इव्हेंट बी आहे तो आपल्याला असं सांगितलेला आहे, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10, कमीत कमी 10 बेरीज, 11, 12 चालू शकते. आता हे असे पॉईंट कोणकोणते येणार आहेत या सॅम्पल स्पेसवरनं लक्षात येईल पहा. तर इथपर्यंत इथं स्टार्ट होते पहा. याच्या अगोदर वरच्या 3 लाईनमध्ये कुठेही बेरीज 10 येत नाही आहे. चौथ्या लाईनमध्ये या ठिकाणी 4 + 6 10 होत आहेत पहा. त्याच्यानंतर 5 + 5 10 होतात, हे 11 होत आहेत. त्याच्यानंतर इथंही 10 होत आहेत, इथं 11 होतात, इथं 12 होतात, म्हणजे एकूण 5 पॉईंट येतात. हे 5 पॉईंट आपल्याला इव्हेंट बीमध्ये लिहावे लागतील. हा जो इव्हेंट बी आहे तो बी इज इक्वल टू 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6, म्हणजे नंबर ऑफ बी किती आले 6, एकूण 6 पॉईंट झाले पहा. 1 2 3 4 5 and 6, म्हणजे कमीत कमी बेरीज 10पेक्षा जास्त चालू शकते. आणि थर्ड इव्हेंट म्हणजे इव्हेंट सी जो आहे, द सेम डिजिट सी काय आहे पहा, सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस, अप्पर फेसवर सेम डिजिट आलं पाहिजे. मग ते सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते सेम डिजिट येणारे पॉईंट आहेत पहा. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6, हे सेम डिजिट आहे पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही डायवर. मग हे पॉईंट सीमध्ये येतील पहा. सी इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6, म्हणजे नंबर ऑफ सी झाले 6. 1 2 3 4 5 and 6. तर अशा प्रकारे आपल्याला या रँडम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस लिहून इव्हेंट लिहिता येतील आणि त्यातले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स लिहिता येईल. नाउ क्वेश्चन नंबर 3. The question number 3 is 3 coins are tossed simultaneously. 3 कॉईन टॉस केलेत पहा. कॉईन ज्याच्या हेड टेल मिळतात ते कॉईन्स. आणि फर्स्ट इव्हेंट दिलेला इव्हेंट आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी निदान 2 हेड आलेच पाहिजेत. 3 हेड चालतात, नीट लक्षात ठेवा. ॲटलिस्ट 2 हेड्स, 2 हेड आलेच पाहिजेत. 1 हेड नको, 2 3 चालू शकतात. इव्हेंट बी इज टू गेट नो हेड. हेडच नको या ठिकाणी इव्हेंट बीमध्ये. टेल चालतील, तिन्ही टेल आले तरी चालतील, हेड एकही नको. आणि इव्हेंट सी जो आहे टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन, सेकंड नंबरची जी कॉईन आहे त्याच्यावर हेड असलं पाहिजे. पहिल्यावर आहे का नाही, तिसऱ्यावर आहे का नाही याला महत्त्व नाही, सेकंडवर हेड आलंच पाहिजे, असा इव्हेंट सी आहे. आता 3 कॉईन टॉस सायमल्टेनियसली केल्यानंतर जो सॅम्पल स्पेस येणार आहे तो काय असणार आहे. एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच एच एच, म्हणजे पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर हेड, नंतर एच एच टी, एच टी एच, टी एच एच, एच टी टी, टी एच टी, टी टी एच, टी टी टी, एवढे आउटकम्स येऊ शकतात सगळे. म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. याच्यापेक्षा जास्त आउटकम असू शकत नाही. 3 कॉईन टॉस केलेला हा रँडम एक्सपेरिमेंट आहे. आता पहिला इव्हेंट जो दिलेला आहे तो इव्हेंट ए आपल्याला सांगितलेला आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. मग ॲटलिस्ट 2 म्हणजे 3 चालू शकतात, म्हणजे हा पॉईंट येईल, इथंही 2 हेड आलेत, म्हणजे हा पॉईंट येईल, इथंही आलेत, हा पॉईंट येईल, इथंही 2 हेड आहेत, इथं 2 हेड नाहीत, त्यामुळे हा पॉईंट येणार नाही, हा येणार नाही आहे पहा. त्यानंतर हाही येणार नाही आहे, हा पॉईंट येणार नाही आहे, आणि हाही पॉईंट येणार नाही, कारण त्याच्यात 2 हेड्स आलेले नाहीत. आणि म्हणून
हे 4 पॉईंट्स ए या इव्हेंटमध्ये येईल. ए इज इक्वल टू HHT, HTH, THH आणि HHH. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4. आता इव्हेंट बी काय दिलेला आहे पहा. इव्हेंट बी जो आहे तो इव्हेंट बी म्हणजेच टू गेट नो हेड. हेड नको आहे त्या ठिकाणी. मग आता हेड नको असेल तर बघा, त्यामध्ये हेड आहे, सेकंडमध्ये हेड आहे, थर्डमध्ये म्हणजे हा पॉईंट येणार नाही, सेकंड येणार नाही, थर्ड येणार नाही. इथंही हेड आहे, हा पॉईंट येणार नाही, इथं हेड आहे येणार नाही, हेड आहे येणार नाही, हेड आहे. फक्त हा एकच पॉईंट येईल पहा. आणि म्हणून बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट TTT, याच्यात हेड नाही. अशा प्रकारचा इव्हेंट बी आहे. म्हणजेच नंबर ऑफ बी इज इक्वल टू ए. नंबर ऑफ बी येतील 1. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. आणि इव्हेंट सी पहा काय आहे. इव्हेंट सीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे टू गेट हेड ऑन सेकंड कॉईन. सेकंड कॉईनवर हेड आलं पाहिजे. मग आपल्याला सॅम्पल स्पेस पाहिल्यावर क्लिअर होईल. सेकंड पाहिजे तर सेकंड कॉईनवर हेड आहे. फर्स्ट थर्डवर काय आहे त्याला महत्त्व नाही आहे. इथंही आहे सेकंडवर, इथं नाही, हा पॉईंट येणार नाही आहे. इथं सेकंडवर हेड आहे, इथं नाही, हा पॉईंट येणार नाही. इथं सेकंडवर हेड आहे, या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. म्हणजे पॉईंट किती येतील? 4 पॉईंट येतील पहा. 1 2 3 4. आता हे पॉईंट्स आपल्याला सी या इव्हेंटमध्ये लिहिता येतील पहा. म्हणजे सी या इव्हेंटमध्ये आपले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट सी इज इक्वल टू HHH इन कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं, कॉमा HHT, कॉमा THH, कॉमा THT, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अँड नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.